माझ्या मुलाने परवा दिवशी त्याच्या आजोबांना एक प्रश्न विचारला, आजोबा तुम्ही माझ्या नावावर एक घर घेऊन द्याल का? त्याचे आजोबा त्याला पटकन हो म्हणाले. पण असे बरेच आजोबा आहेत ज्यांना त्यांच्या नातवंडांच्या नावावरती प्रॉपर्टी घ्यायची असते किंवा ट्रान्सफर करायची असते, पण त्याबाबतचे कायदे माहिती नसतात. आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी. पहिली गोष्ट, आजोबांना त्यांच्या नातवंडांच्या नावावर प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येऊ शकते का? उत्तर हो आहे. पण गोष्ट लक्षात घ्या, प्रॉपर्टीचे दोन प्रकार असतात, स्वकष्टार्जित आणि वडिलोपार्जित. वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये नातवंडांचा हिस्सा हा जन्मापासूनच असतो. स्वकष्टार्जित मालमत्ता आजोबा त्यांच्या नातवंडांच्या नावावर ट्रान्सफर करू शकतात. हयातीमध्ये असताना गिफ्ट डीड किंवा विल हे दोन प्रकार आहेत ज्याच्याद्वारे ते ट्रान्सफर करू शकतात, किंवा हक्क सोडपत्र करून सुद्धा नातवंडांच्या नावावरती प्रॉपर्टी ट्रान्सफर होऊ शकते. पण मायनरला कोणताही कायदेशीर व्यवहार करता येत नाही, त्याच्यामुळे गिफ्ट डीड किंवा विल मध्ये पालकांची नेमणूक करावी लागते. जोपर्यंत नातवंड मेजर होत नाही तोपर्यंत त्याचे नैसर्गिक मालक असतात वडील, आई. पण आजोबांना समजा वाटत असेल की त्याचे आई वडील प्रॉपर्टीचा सांभाळ व्यवस्थितपणे करू शकत नाही, तर एक वेगळा पालक म्हणून कोणाची तरी विश्वासू व्यक्तीची नेमणूक त्यांना गिफ्ट डीड किंवा विल मध्ये करावी लागते, जो मायनर मेजर होईपर्यंत त्या प्रॉपर्टीचा सांभाळ करेल. आता पुढचा प्रश्न, त्या नेमणूक केलेल्या पालकाला ती प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार असतो का? तर त्या पालकाला ती प्रॉपर्टी विकण्याचा अमर्याद अधिकार नसतो. म्हणजे समजा त्या मायनरच्या हितासाठी त्या पालकांना प्रॉपर्टी विकायची असेल तर त्यासाठी कोर्टाची परवानगी घेणं आवश्यक आहे. कोर्टाला पटवून द्यावं लागतं की तुम्ही त्या मायनरच्या हितासाठी ही प्रॉपर्टी विकू इच्छिता. जर कोर्टाची परवानगी न घेता ती प्रॉपर्टी विकली तर ती प्रॉपर्टीची विक्री बेकायदेशीर ठरवण्यात येते आणि जेव्हा तो मायनर मेजर होतो तेव्हा पालकांवरती कायदेशीर कारवाई करू शकतो. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका.